पण आपण कृष्णाच्या लीलेंच्या माध्यमातून अभंगामध्ये प्रवेश करणार आहोत. आधीच तुम्हाला सांगून देतो, नाही तर बरेच लोक म्हणतात कीर्तनकार चांगला आहे पण काही त्याला अक्कल नाही बुवा असं म्हणतात लोक. आणि कोण म्हणतं माहिती आहे का? ज्याची बायको घरी ऐकत नाही तो म्हणतो. हो, ज्याची बायको घरी ऐकत नाही तो कीर्तनकारावर नावं ठेवतो. जाऊ द्या आता. हो. काल्याचा सगळ्यात महत्वाचा नियम आहे, काल्याच्या कीर्तनकाराने काही सांगू नये, काही सांगून चालत नाही. एरवी कीर्तनकाराने कोणताही विषय मांडला चालतो, पण काल्याचा कीर्तनकार हा नियमामध्ये बांधलेला आहे. काय? चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. गोकुळामध्ये मी काय सांगतोय तुम्हाला कळतंय ना? तुमच्या चेहऱ्यावरचा भाव प्रसन्न असला पाहिजे. वक्त्याच्या बोलण्याची एनर्जी श्रोत्यामुळे मिळते महाराज. हा रस आनंदाचा, देवाचा जय जयकार उल्हासात केला पाहिजे, आनंदात. इतकं सुंदर वातावरण आहे आणि त्याच्यात तुम्ही असलेले कोमजलेल्या फुलासारखे, म्हणून प्रसन्न बसा. जास्त वेळ घेणार नाही. 11ला म्हणजे 11ला कीर्तन संपवतो. बारीक ऐका फक्त. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. तुम्ही सगळे श्रोतृ आहात. मला सांगा ना, भगवान गोपाल कृष्ण किती वर्ष जगले? भागवत ऐकता तुम्ही, टीव्हीवर ऐकत असाल, किती वर्ष जगले? भारतातले विनेकरी सांगा. गणच कीर्तनकार उलटा मार देणार तुम्ही. मामा किती वर्ष जगले? हा, तुम्ही कथा ऐकता ना, भागवत कथा. भगवान गोपाल कृष्णाचं आयुष्य किती वर्षाचं आहे? मी पाकिस्तानात बोलत नाही. मी किती बोला ना, चुकलं उत्तर चुकलं तर मी काही या वायरने तुम्हाला फाशी नाही देणार कोणाला. मागे 8 वर्ष. किती वर्ष जगले विचारतोय मी. बापरे, 200. तुम्ही सांगा 250. मग काय करता आता? नुसते कीर्तन ऐकतो ना आपण. आपल्या देवाबद्दलच्या बेसिक गोष्टी तरी आपल्याला पाहिजे हो. किती वर्ष जगले सांगा ना. हा हा 125. वा वा वा, टोपीवाले कुठले तुम्ही? मला टोपीमुळे चेहरा दिसत नाही. मोबाईल मध्ये बघून सांगितलं त्यांनी, गुगल महाराजला विचारून, चॅट जीपीटी, जेमिनी. तसं नाही ना काही? नाही आता काय ते चॅट जीपीटीला महाराज लोकांना ग्रंथ वापरायची गरज नाही. चॅट जीपीटी हा लगेच येतं ते. ते चॅट जीपीटी लगेच सांगतं. जाऊ द्या, पण त्यांनी चांगला वापर केला मोबाईलचा. किती वर्ष जगले? 125 वर्ष. ऐका आता, मला माझा मुद्दा महत्वाचा आहे. पण काल्याच्या कीर्तनकाराने 125 वर्षातलं काही सांगायचं नाही. देव गोकुळात जेवढे वर्ष राहिला तेवढंच सांगायचं, जास्त सांगायचं नाही. मग गोकुळात देव किती वर्ष राहिला? मामा किती वर्ष राहिला गोकुळात देव? सांगा सांगा, घाबरू नका. 12 वर्ष. हा, तुमचं काय मत आहे? वेळ आपल्याकडे कमी आहे आणि घड्याळ कोणासाठी थांबत नाही महाराज, आपल्यासाठी. झोपले तुम्ही? दुर्दैव आहे.
मी सांगतो त्याला जाऊ द्या. 125 वर्षापैकी भगवान 11 वर्ष गोकुळात राहिले. किती वर्ष? 11 वर्ष. आता हे म्हणतात मन बरोबर होतं पण सांगा ना नाही माय आत्ता सांगतात आपलं बरोबर होतं. ऐका 11 वर्ष देव गोकुळात राहिला. 11च वर्षाचं सांगायचं, 12व्या वर्षाचं काही सांगायचं नाही. अनेक कीर्तनकार देवकीचं आणि वसुदेवाचं लग्न सांगतात काल्याच्या कीर्तनात. जर शास्त्राचं अध्ययन केलं तर देवकीचं आणि वसुदेवाचं लग्न सुद्धा कीर्तनात काल्याच्या मान्य नाही. काल्याच्या कीर्तनात काय सांगावं? गोकुळच्या सुख चरित्र ते उच्चारावे. काय सांगावं? गोकुळीच्या सुखा. इथून पुढचं चरित्र सांगायचं आहे. अनेक कीर्तनकार सांग देवकीचं वसुदेवाचं लग्न झालं, कंस मारायला आला, हात धरला, हे सांगून नको. याची आवश्यकता नाही. चरित्र ते उच्चारावे. केले देवे गोकुळी स्पष्ट म्हटलंय. संतांचं प्रमाण मान्य केलं पाहिजे. मग भगवान गोपाल कृष्ण गोकुळामध्ये अवताराला आले, जन्माला आले. इकडे जर चिंतन केलं तर नंद बाबाला उतार वयामध्ये मुलगा झालाय. मला सांगा उतार वयात जर एखाद्या दाम्पत्याला मुलगा झाला किती आनंद वाटतो? इतका आनंद झाला महाराज. आणि देव गोकुळात आल्यावर किती आनंद आहे. अहो नुसता मूर्तीतला राम 2023 मध्ये अयोध्येमध्ये विराजमान झाला तरी काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत गुढिया तोरणे करते कथा गाती गाणे. हो, अख्ख्या देशाने आनंद साजरी केला. प्रभू रामचंद्रांची प्राणप्रतिष्ठा अयोध्येमध्ये झाली. अख्खा देश जात पात पंथ भाषा सगळं विसरून राममय झाला. आणि ते प्रमाण आपण नुसतं बोलत होतो पण त्या दिवशी आपण अनुभवलं. गुढिया तोरणे करती कथा गाती गाणे. मला सांगा मूर्तीतला देव आल्यावर एवढा आनंद होत असेल, जगाचा मालक स्वतः गोकुळामध्ये अवतराला आला, किती आनंद असेल. नंद घर आनंद भयो जय कन्हैया. हाथी दिनो घोड़ा दिनो और दिनो पालकी, बच्चन को घोड़ा दिनो बूढ़न को पालकी. कौन दिनो घोड़ा कौन दिनो पालकी, बच्चन को लड्डू पेड़ा बूढ़न को लापसी. बधाई वाटलं बजर आज बधाई. बधाई वाटायला सुरुवात केली महाराज. नंद राजा होता ना, मग नंद राजा काही तुमच्यासारखे ते 120 रुपयाच्या साड्या वाटतील का ते नंदाच्या घरी? हा, तू नंद राजा होता महाराज. बधाई वाटली. पालख्या, घोडे, लाडू, पेढे असे म्हातारे होते ना, त्यांना लापशी दिली. लापशी. ज्यांना दात नाही उचल गोया दाब नया. चावायचं काम नाही. जे तरुण पोर होते त्यांना लाडू पेढे, म्हाताऱ्यांना पालख्या, पोरांना घोडे, असा आनंद झाला. वेळ आपल्याकडे कमी आहे आणि तो सगळा आनंद गोकुळामध्ये झाला. देवाने पुतना मारली. काय काग बगरी ठा मारिले दुराचारी, अवघी दैत्य खाने बुडविली. सगळे मारले. बालपणी देव थोडा मोठा झाला, रांगायला लागला. रांगता रांगता देव चालायला लागला. आणि देव जेव्हा त्या गोकुळामध्ये 3-4 वर्षाचा जो बाळकृष्ण आईने त्याचा श्रृंगार करून दिला. तेरा किसने किया श्रृंगार सावरे, लागे दुल्हा सा दिलदार सावरे. तेरा किसने किया श्रृंगार सावरे, तेरा किसने किया श्रृंगार सावरे.
त्याचं स्वरूप पाहिलं. राजस सकुमार मदनाचा पुतळा. मला सांगा ना, एखादं गोंडस पोरग असलं ना, आपण त्याला लगेच कडेवर घेतो. जगाचा मालक बालवयामध्ये किती गोड दिसत असेल महाराज. पायामध्ये पैंजण आहेत, हात्यामध्ये कडवेत, कानामध्ये मकराकाल कुंडल आहेत, डोक्यावर मयूरपूछ आहे. आणि देव जेव्हा त्या गोकुळामध्ये फिरायचा ना, गवळणी पागल व्हायच्या महाराज, पागल व्हायच्या. मन मोहिले रे मन मोहिले, पागल झाल्या गवळणी. गवळणींमध्ये चढाओढ लागली देवासाठी आणि देव त्या गवळणींची थट्टा करायला लागला. एक गवळणीने अशी रांगोळी काढली. हो, देव म्हणे ए त्या रांगोळीत मी सांगतो तसा रंग भर. गवळण म्हणे एवढसा आगाव वय घरी. देव होता महाराज, तो देवाच्या नादी लागून चालत नाही. हो, आणि देवाने त्या गवळणीला रांगोळी सगळी काढू दिली. रांगोळी काढून गवळण घरात गेली आणि तेवढ्यात देव तिथे आला. अष्टदळ काढिले अंगणी, त्यावरी मुते चक्रपाणी. हो, अशा खोड्या केल्या देवाने. हो, सगळ्या गवळणींचं नाव घ्यायला लागला, थट्टा करायला लागला. आणि त्या गवळणी पण अशा होत्या महाराज, देवाशिवाय त्यांना करमत नव्हतं. देवावर भक्ती कशी असली पाहिजे, गवळणींसारखी करमत नव्हतं. ते सगळं करताना हळूहळू देवाने सगळे मित्र जमा केले. मित्र जमा केल्यानंतर सगळे सवंगडी जमा झाले, चोऱ्या सुरू झाल्या. अशाच चोऱ्या केल्या महाराज, अशाच चोऱ्या केल्या. वेळ कमी असल्यामुळे इतक्या चोऱ्या केल्या देवाने, इतक्या चोऱ्या केल्या. आणि एक दिवस सगळ्या बाया कंटाळल्या. सगळ्या अशा तुमच्यासारख्या सगळ्या बाया जमा झाल्या, बचत गट वगैरे सगळ्या महिला एकत्र आल्या आणि त्यांनी मोर्चा काढला महाराज, मोर्चा. हो, तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है. एका म्हातारीला मोर्चाचं प्रमुख केलं. ती म्हातारी आणि कृष्ण याचा संबंध नाही. अजून कृष्ण त्या म्हातारीच्या घरी गेलेला नाही, पण तरी ती म्हातारी मोर्चाची प्रमुख झाली. बरेच मोर्चांचे प्रमुख असेच असतात, ज्यांचा त्या विषयाशी काही संबंध नसतो. फक्त मोर्चे काढतात, 2 नंबर मधून पैसे कमवतात आणि आपल्याला सांगतात झेंडे धरा. आपले बावळट झेंडेच धरतात. मी सगळ्यांना सांगतो, झेंडा धरायचा असेल तर पांडुरंगाचा आणि भगवत झेंडा धरा, देवाचा. हो, कोणत्याही पुढाऱ्याचं धरू नका. पुढाऱ्याचा झेंडा धरला म्हणजे तुमचं कांडच आहे महाराज. हो, पुढारी विचित्र आहे, कधी काय कधी सांगता येत. पुढाऱ्याच्या नादीला लागायचं नाही. आपण फक्त आपल्या धर्माचा विचार केला पाहिजे. जाऊ द्या. काय सांगत होतो, त्या गवळणीने मोर्चा सुरू केला आणि आले महाराज. यशोदा अगं बाहेर निघ. बाहेर आल्या. हो, यशोद्या आवरी आवरी आपुला का नासियेला आमुच्या सुना तुझा तुलाच गोड वाटे काना, तुझा तुलाच गोड वाटे काना. नासियेला आमुच्या सुना. हो, त्या सगळ्या गवळणी आणि सगळ्यांनी तक्रार केली, तुझा तुलाच गोड वाटे काना, नासियेला आमुच्या सुना. आभार म्हणे आला. पण महाराज मला सांगा, खरं सांगा, तुमच्या एखाद्या लहान मुलाने कोणाचं नाव घेतलं, समजा शाळेत एखाद्या मुलाला मारून आला आणि तक्रार आली, तुम्हाला खरं वाटतं का? खरं सांगा, खरं वाटतं का? समजा तुमचा एखादा मुलगा माया ऐकते का, माझा पोरगा तसा आहे का, तर यशोदेला राग आला महाराज, असा पदर खोसला तिने कमरेला. बाळ सगुण गुणाचे ताने, सगुण गुणाचे ताने, बाळ दिसते गोजिरवाने. नका
काय आता मला गाता येत नाही म्हणून अडचण आहे बा. नाही, बरेच लोक म्हणतात की काल्याचं कीर्तन गाणाऱ्याचं असलं पाहिजे, पण अनेक गावांना माझे 8-8, 10-10 वर्षापासून वार्षिक काल्याचे कीर्तन आहेत. गाणारा नसलं चालेल, काल्याच्या कीर्तनात त्या प्रसंगातला भाव सांगता आला पाहिजे. जाऊ द्या, कीर्तनकार गाणारा नसला चालेल, पण तो पोट भरून खाणारा असला पाहिजे. जेवण हो, रात्री सुद्धा पाठीभर भेळ खाऊन गेले वारकरी, इतकी खतरनाक असतात मला. हो, खायच्या बाबतीत वारकऱ्याचा नादच करायचा नाही. मी कायम सांगतो, खायच्या बाबतीत, झोपायच्या बाबतीत, प्रवासाच्या बाबतीत वारकऱ्याचा नादच करायचा नाही, कोणत्याच गोष्टीत नाही. हो, खायच्या बाबतीत वारकरी एक नंबर आहे. झोपायच्या बाबतीत वारकरी झोपला का आमच्या ईश्वर महाराजांना विचारा तुम्ही, झोपला म्हणजे तो लवकर उठतच नाही. झोपला का तो झोपतोच महाराज, त्याला काही गोळी घ्यायची गरज पडत नाही. पडला का झोपला. वारकरी प्रवास रात्र इथून निघाला का तिथे, तिथून निघाला का तिथे, रात्र प्रवास करतो. तिथं प्रवासाचाही थकवा येत नाही. तुम्ही एकच दिवस प्रवासाला गेले ना, दुसऱ्या दिवस तुम्हाला सलाईन लावावं लागते. हो, वारकरी प्रवास पण करतो. नका ना आळ घेऊ बाळावर, सगळ्या गवळणी जमल्या, यशोदेला घरानं केले. पण ती यशोदा म्हणे, तुम्ही 12 घरच्या 12 गोकुळच्या नारी, तुम्ही लपवून याचा भावरा, आळ घेता शारंग जरा, तुम्ही लपवून याची गोटी, आळ घेता गे जगजेठी, तुमची एवढीच रीत खोटी गे गोकुळच्या नारी. सगळ्या गवडणीत असल्या पण ती ऐकायला तयार कोण? यशोदा. तुमच्यासारखीच होती ती, ऐकायला तयार. म्हणे माझा बरोबर तसा आहे का? पण ती एक गवळण होती जसवंती, म्हणे आपल्या घरी येऊन पाय, मग तुला दाखवते. देव म्हणे हिचा घर नंबर लिहा रे, आज रात्री हिच्याच घरी जायचं. ठरलं महाराज, तिच्याच घरी गवळण. गोकुळात सगळ्या पोरांना सांगितलं, म्हणे रात्री या बरोबर 12 वाजता चौकात. सगळे जमले, पेंड्या सुद्धा वाकड्या वडज्या मधुमंगल सगळे जमा झाले आणि त्याच गवडणीच्या घरी गेले. मस्त गवडण झोपली होती. याने दही दूध तूप लोणी खाल्लं आणि बरोबर त्या गवडणीची दाढी हसता. हा गवडणीला दाढी असते का? मग काय हा म्हणावं, येतं कळायला पाहिजे आपल्याला. गवडणीची वेणी आणि नवऱ्याची दाढी. हो, आज माझ्यापेक्षा मोठी होती महाराज त्याची दाढी, गवडणीची वेणी गाठ मारली महाराज. आणि सगळ्या गावात सांगून दिलं, ऐका ऐका, सकाळी आपल्या गावात सोंग निघणार आहे. बाप, आता पूर्वी गवडणी पहाटे 4लाच उठायच्या. पूर्वी पहाटे 4ला, आता पहाटे 8ला उठतात. पूर्वी सूर्यनारायण निघायच्या आधी लोक सूर्यनारायणाची वाट बघायचे. आता वरून सूर्यनारायण बघतात. दादा मी वरती आलेलो आहे, तुम्ही उठले का? वरती येऊन जातो सूर्यनारायण, तरी लोक उठायला तयार. 7 वाजले, सकाळचे 7 वाजले, अजून उठत नाही. दार ठोकलं महाराज. काय ती हळूच पुढे आली. नवरा असा लपून बसला खाली. म्हणे काय? म्हणे 7 वाजले अजून दार उघडत नाही. म्हणे आत्याबाई बोलू नका, महत्वाचं काम आहे. दार परत लावून घेतलं. मग प्रयत्न केले, कापून बघायचे. कापिता कापेना, जाळता. त्या दिव्यावर घेऊन गेली चिमणी. पूर्वी घरात चिमणी राहायची, चिमणीवर धरली, जाळली जात नाही. बापरे. मग एक वयोवृद्ध म्हातारी होती, तिने दार ठोकलं. म्हणे आत्याबाई असं असं झालंय. आत्या म्हणे तू काल मोर्चात होती का? म्हणे हा. म्हणे तू का आगाऊपणा केला का? म्हणे हा, सगळ्यात आधी मीच बोलत होती. म्हणे मग त्याच्याशिवाय पर्याय नाही. म्हणे मग म्हणे इथे उपयोग नाही, त्याच्या घरी जावं लागेल. म्हणजे म्हणे तसंच जावं लागेल.